रायगड जिल्ह्यात सुद्धा थळगावाचं पहिलं षटक सुमित पत्रे. नुरुल कुरेशी या ठिकाणी जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु समोरचा गोलंदाज काय थ्रो केलाय बघा. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ थर्ड अंपायर. जोरदार फेक केली होती, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आशांकने. आशांकची नजर होती आणि तिसऱ्या अंपायरला पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पाचारण करण्यात येतो. कारण रियाज कुरेशी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. रियाज कुरेशी कडून कित्येक आपण मोठ्या खेळ्या बघितलेल्या आहेत, परंतु ही दुर्दैवी घटना तर होणार नाहीये. श्याम नाईक या ठिकाणी बघतोय थोडासा नाराज होऊन चाललेला आहे, कारण त्याला माहिती होतं आपल्या मुलाचा सामना होता, परंतु तो सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर होते. परंतु थोड्याच्या क्षणाला यस फलंदाज बाद, ठीक फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर ट्विस्ट घडलं. रियाज कुरेशी डायमंड डकचा शिकार झाला. एकही चेंडूचा सामना न करता त्याला मैदानाच्या बाहेर परतावं लागलं. अतिशय दयनीय अवस्था, म्हणजे खराब सुरुवात झालेली आहे ती या ठिकाणी उसैद 11 संघातर्फे. परंतु अशी सुरुवात आपण मागच्या मॅच मध्ये सुद्धा बघितली होती, तरी सुद्धा सामना जिंकला होता तो शिवराय 11 थळ संघाने. पॉवर सोर्स सिस्टीम्स चा हा संघ. नवीन वन डाऊन बॅट्समन येतोय फलंदाजीसाठी सुमित गोसावी. थळेश्वर थळ संघाचा हा एक उदयोन्मुख खेळाडू आहे. यंदाच्या मोसमात त्याने थळेश्वर थळ संघासाठी चांगली फलंदाजी करून आपला संघ अंतिम फेरीपर्यंत जिंकवण्याची नवीन बॅट्समन आलेला आहे. बघूया सुमित पत्रे एक तेज तर्रार गोलंदाज आहे. अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे त्याच्याकडे. अतिशय मोठा दीर्घ अनुभव आहे आणि पुढच्या चेंडूवर वेगात टाकलेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हेल्मेट वर लागतोय. पंचांचा इशाऱ्याची वाट बघतोय आम्ही. पाणी हवंय किंवा कोणत्याही प्रकारे पाहिजे, डीजे वगैरे किंवा फिजिओ नाही आहे, तर फलंदाज सुद्धा खेळण्यास तयार होतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला नाही. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अतिरिक्त उसळी मिळाली होती. 180 145 च्या वेगाने पडलेला हा चेंडू होता. चेंडू त्याच्या हेल्मेटवर आदळतोय, परंतु तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे खच्ची न होता खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झालेला आहे. त्याला माहिती आहे सुमेधचं षटक हे एक महागडं खतरनाक षटक आहे आणि ते षटक खेळून काढलं की आपल्या संघासाठी एक जमेची बाजू होईल. याच दरम्यान शिरीष पाटील लोणारे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. शिरीष पाटील लोणारे. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अंकुश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. अंकुशकडे चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड करतोय, फेकतोय आणि केवळ एकच धाव मिळते या चेंडूवर. या एकेरी धावांशी धावांचं खातं उघडलं जातोय. एक धावफल करावं लागते उसैद 11 थळ संघाच्या. निर्धारित 5 षटकांचा हा सामना, परंतु 20 मिनिटांमध्ये 4 षटकं होणं गरजेचं आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू दीर्घकाळ हवेत राहतोय. अंकुश चेंडू खाली येतोय आणि अंकुश कोणतीही चूक करत नाही. क्या बात आहे, 40+. वा भाई वा, फलंदाज बाद. या वेळेला आपण बघतोय 2 फलंदाज बाद झाले. अंकुश गोंधळींच्या अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडला आणि फलंदाजाला बाद करून तंबूत पाठवलं होतं. नवीन फलंदाज येतो निलेश म्हात्रे. फलंदाजीसाठी येतोय निलेशवर जबाबदारी आहे. शिरीष पाटील यांना विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे स्टेजवर.
या वेळेला मात्र कोणताही मोठा फटकन न मारता निलेशने चेंडूला स्टिअर केलं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. पंच राम हाले यांचा इशारा आला आमच्या गुणलेखकापर्यंत की हा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. एक धाव घोषित स्वरूपात आहे. धावसंख्या बघतो आपण, धावफलकावर 2. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान करायचे आहेत या ठिकाणी. असू दे सन्मान, आमचे केसरीनाथ भाटे आणि त्याचप्रमाणे शिरीष पाटील यांचे दोघांचे सुद्धा सन्मान करायचे आहेत बाबू. पुन्हा एकदा सिंगल साठी चेंडू जातोय. पंचांचा इशारा परत एकदा येतोय. 1 धावेचा या षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या बघतोय 3 धावा. कॅमेरामन नाही येणार इकडे कॅमेरा, परंतु आपण तरी सुद्धा सन्मान करायचा आहे या ठिकाणी. स्टेजवर शिरीष पाटील, दमदार आमदार साहेबांचे निकटवर्तीय खंदे समर्थक शिरीष पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे जयमल्ला ग्रुप आणि आमचे थळेश्वर थळ संघाचे जुने जाणते खेळाडू केसरीनाथ भाटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती करतोय, सुनील दादा पत्रे यांना, की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. केसरीनाथ भाटे यांचा एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांचा गौरव आणि ख्याती अद्याप बेस्ट विकेट किपर आणि लेजेंडरी फलंदाज केसरीनाथ भाटे. धन्यवाद, आपण आपला वेळात वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि त्यांच्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला एक सायकल सुद्धा मिळालेली आहे. परंतु पुन्हा मिसअंडरस्टँडिंग आणि ये क्या हुआ, मोठा हादरा. फलंदाज नुरू थोडीशी दयनीय अवस्था बघायला मिळते ती, कारण महत्वपूर्ण नुरूकडून खूप मोठ्या अपेक्षा होता. नुरूकडे तेवढी ताकद आहे, तेवढी नजाकत आहे, परंतु आज मात्र थोडासा नाराज होऊन तंबूत परतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला नागेश मोरे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. पहिल्या षटकामध्ये रियाज कुरेशी धावचीच्या स्वरूपात, या वेळेला नुरू कुरेशी धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज देवेश म्हात्रे. निलेश मात्रे यावेळेला मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या सिद्धांत नवले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. क्या बात आहे. सिद्धांत या ठिकाणी आज मैदानात सिद्धांतला बघणं हे सुद्धा एक मनाला समाधान देणार आहे, कारण सिद्धांत फळ गावातील सर्वात आवडता खेळाडू कोणाचा सर्वांचा असेल तर तो सिद्धांत नवले, ज्याच्या फलंदाजीमध्ये नजाकत असायची, त्याच्या अचूकता असायची आणि मॅच विनर संकट मोचक थळेश्वर थळ संघ, त्याच्यानंतर एकविरा थळ संघ याचा संकट मोचक खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जायची थळमधल तो सिद्धांत नवले. या वेळेला देवेश मात्रेवर आता जबाबदारी असणार आहे आणि जबाबदारीचा परिपूर्ण पद्धतीने तो खेळतोय. 1 धाव मिळालेली आहे ती देवेशला. देवेशने स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 5 धावा, 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. उस्तैद 11 विरुद्ध सीबी बॉईज हा सामना चालू आहे. मैदानामध्ये दुसरा सामना. निलेश या वेळेला ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली यष्टीरक्षक शशांक साखरकर, कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज मात्र होतोय बाद. महत्वपूर्ण सफलता प्राप्त करून देतोय. नागेश मोरेचं वैशिष्ट्य म्हणजे शिवशक्ती लोणारे या संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची गणना केली जाते. उत्कृष्ट फलंदाज, चांगला गोलंदाज या दोन्हींचं संमिश्रण असलेला हा बेस्ट ऑलराऊंडर ऑफ शिवशक्ती लोणारे मिस्टर नागेश मोरे. यावेळेला आज आपल्याला बघायला मिळते तो संघ सीबी बॉईज या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर त्याच्यावरची जबाबदारी
दिलेली आहे सुमित पत्रेने, ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने तो पार पाडताना दिसतोय. 4 चेंडू त्याने या ठिकाणी हाताळलेले आहेत, 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट आपल्या स्वतःसाठी त्याने प्राप्त केलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. नवीन बॅट्समन झैद. झैद एक आक्रमक खेळाडू आहे, अतिशय जबरदस्त असा आक्रमक दर्जाचा खेळाडू झैद कुरेशी. झैद कुरेशीची ज्या वेळेला बॅट चालते त्यावेळेला मात्र तो समोरच्या फलंदाजांना नामोहरम करून सोडत असतो. 2 वर्ष आपण बघितलं सागरी गणेश थळ संघामधून खेळत असताना झैद कुरेशीने चांगली फलंदाजी करून दाखवली होती. परंतु या वेळेला चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आवाक्याच्या बाहेरचा आहे. पंचांचा इशारा कल्पेश म्हात्रे आमचे गुणलेखक शुभम कोनमूर यांना दाखवतात की हा व्हाईट बॉल आहे. अवांतर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 6 धावा. ते 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा मागतोय भडीने भजी आणि देतोय घेतोय वडा, अशा प्रकारचा जाना चाहते ते कल्याण गये डोंबिवली. कारण चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला होता. 2 षटकाची समाप्ती झाली आणि दोन्ही गोलंदाजांनी बघा काय गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येकी 3च्या सरासरीने धावा दिलेल्या आहेत अतिशय, आणि 1-1 विकेट घेतलाय आणि त्यांच्या गोलंदाजीवर 1-1 रनआउट सुद्धा झालेला आहे. म्हणजे 4 गडी बाद झालेत, 6 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. उर्वरित 3 षटकात देवेशला मात्र आपल्या लौकिकाला जागवणारी कामगिरी करावी लागणार आहे, कारण त्याच्यासाठीच त्याला संघामध्ये प्रामुख्याने ते बोली मोठी लावली आणि नुरूने आपल्या संघामध्ये त्याला समाविष्ट केलं होतं. आणि त्या समाविष्ट का केलंय याची जबाबदारी त्याला या मैदानामध्ये दाखवावीच लागणार आहे, कारण त्याचा खेळ बघण्यासाठी सुद्धा काही प्रेक्षक त्याच्या पाठीराखे आहेत. मंगलमूर्ती थळ संघाचे चाहते त्याचा खेळ बघण्यासाठी आलेले आहेत. त्याचप्रमाणे गुंजाळ अली संघाचा हा खेळाडू, गुंजाळ अली गावचा हा खेळाडू मंगलमूर्ती थळ साठी आपण खेळताना बघतो त्याला गेल्या 2 ते 3 वर्षापासून, आणि चांगली कामगिरी करताना दिसतोय. आणि आज सुद्धा त्याला ती कामगिरी आपल्या संघासाठी करून दाखवावी लागेल, उसेद 11 थळ संघासाठी. सुमित पत्रे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. दमदार थळ प्रीमियर लीग 2024 पर्व 3रे थळ ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण बघतो. अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चांगल्या प्रकारचे दर्जेदार खेळ सुद्धा बघायला मिळालेले आहेत. हाय स्कोरिंग मॅच झाली, हाय स्कोरिंग मॅच सुद्धा टफ फाईट झाल्या. लो स्कोरिंग मॅचेस त्या सुद्धा टफ फाईट डिफेंड केल्या. स्कोरिंग क्या बात आहे, काय सामने चालू आहेत बघा. आपण अगोदरचा मॅच सुद्धा बघितला होता, किती सहजरित्या जिंकणारा सामना सुद्धा फिरवला होता. अतिशय तेज तर्रार ऑफ स्टंप पिचिंग चेंडू खोलात टाकलेला होता. फलंदाजाला प्रयत्न होता इनसाइड आउट खेळण्याचा, परंतु बॅट यायच्या अगोदर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. आणखी एक डॉट डिलिव्हरी आहे. डॉट डिलिव्हरींचा या ठिकाणी भरपूर संख्या झालेली आहे, म्हणजे गोलंदाजाचा सुद्धा बावफळ बोलबाला या मैदानात दिसून येतोय. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. खोलात टाकलेला चेंडू फ्लिक केलेला आहे. चेंडू येतोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात, परंतु एकापेक्षा जास्त धावा जाणार नाहीत याची अंकुश गोंधळी या ठिकाणी शाश्वती घेतोय, खबरदारी घेतोय. कदाचित अंकुश गोंधळी त्या ठिकाणी फावल्या वेळामध्ये क्रिकेट खेळत असावा, म्हणून त्याची चेंडूवरील नजर अजूनही शाबूत आहे. फलंदाजी गेल्या वर्षी तर अंतिम विजेता संघामध्ये होता, तो उपविजेत्या संघात होता. नाही, सुमेशच्या टीम मध्ये होता आणि थोडक्यासाठी त्यांचा पराभव झाला होता. 1 चेंडू मध्ये 1 धाव हवी असताना त्यांचा पराभव झाला होता. अतिशय चांगला खेळ सुमित पत्रेकडून बघायला मिळते. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा बघायला मिळालेला आहे. या षटकामधील दुसरा निर्धाव चेंडू 3 चेंडूंमधला. झैद कुरेशी मात्र लगातार 3 चेंडू खेळला. 3 चेंडूवर अजूनही बॅटला चेंडू लागलेला नाहीये, परंतु चांगला चेंडू टॅप केला गेला. धावचीत होईल का? यस, फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद.
चेंडू ज्या वेळेला लागला त्यावेळेला फलंदाज बाद. तीन धावचीत झालेले आहेत. धावचीतची आपण धावचीतच्यामुळे फलंदाजांची हाराकिरी म्हणायची की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणायचं. हे अतिशय चांगलं कॉम्बिनेशन झालेलं आहे. चांगलं फेकी केलेली आहे, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलेले आहेत, परंतु फलंदाज मात्र बाद झाला. तब्बल 5वा फलंदाज बाद झालेला आहे. तो धावचीतच्या स्वरूपामध्ये 3रा फलंदाज त्यामधील नवीन फलंदाज अल्ताफ कुरेशी कंपनीकडे आपण बघतो. अतिशय चांगल्या खेळाडूंची या ठिकाणी आपण बघतो. कधी आपण बघितलं तरी कोणताही खेळाडू चांगली खेळी करण्यासाठी सज्ज असतो, परंतु आज मात्र त्यांचे फलंदाज हजेरी लावून परततात. परंतु एक देखणा शॉट बघायला मिळते. प्युअर क्रिकेटिंग शॉट म्हणतात किंवा स्टायलिशपणा ज्या फलंदाजीत आपण बघायला मिळतो तो देवेश मात्रेकडून. एक धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 1 ने वाढून 8 धावा. या षटकातील 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावफलकावर 8 धावा लागलेल्या आहेत. नंतरची 2 षटका हाणामारीची असतील तेव्हा मात्र देवेशला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. अल्ताफ कुरेशी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे, परंतु गोलंदाजीच्या रनअप मध्ये काहीसा बिघाड झालेला आहे. त्याच्यामुळे गोलंदाज पुन्हा गोलंदाजीसाठी पंच दाखवतात इट्स अ मृत डिलिव्हरी, डेड डिलिव्हरी. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो राम हाले, द लेजेंडरी क्रिकेटर ऑफ रेवदंडा, 11 स्टार रेवदंडा अँड देन श्री गणेश थेरोंडा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू होता. फलंदाज अल्ताफला सुद्धा त्या चेंडूचा अंदाज आलेला नाहीये. बघता बघता 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. 5 गडी बाद 8 धावा. अतिशय हालाकीची परिस्थिती आहे, दयनीय अवस्था आहे. दुष्काळ पडलेला आहे तो उसेद 11च्या खेम्यामध्ये, कारण त्यामध्ये फक्त 18 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा झालेल्या आहेत. काय देऊ 11 डॉट भाऊ QR काढून परत बुजवलाय. तब्बल 4थं षटक घेऊन आशांक साखरकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला. आशांक साखरकर हा सुद्धा एकविरा थळ संघाचा एक हरपल मौला खेळाडू आहे. APL स्पर्धा पहिला पर्व जो झालं होतं मान्य आदरणीय छोटम शेठ यांनी ठेवलं होतं त्यामधील उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. आपटवण्याची त्याची खासियत आहे. पहिला चेंडू बाउन्सर करण्याचा तिखा बाउन्सर, परंतु पंचांकडून इशारा अजूनही आलेला नाही किंवा एक तिखा बाउन्सर एक ताकीद सुद्धा देण्यात आलेली नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आशांक साखरकरचा. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते. फलंदाज उंच असल्यामुळे कदाचित खांद्याच्या लेवलनी किंवा खांद्याच्या खालून चेंडू जातोय, त्यामुळे पंच एक बाउन्स सुद्धा त्याला देत नाहीये, ताकीद दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू लगातार 2 बघतोय आशांक साखरकर. 8 धावा, धावसंख्येचा दुष्काळ पडलेला आहे, परंतु या वेळेला चांगला स्वतःला रूम करतोय. परंतु दुर्दैव बघतो आपण या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांचा इशारा 1 धावेचा. याच्यानंतर होणारा सामना आपण बघणार आहोत तो म्हणजे कार्तिक अँड श्लोक 11 भाल विरुद्ध RC ग्रुप भाल. दोन्ही भाल संघाचे आहेत. बघूया कोणता संघ बाजी मारेल. दोन्ही संघांना चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळला होता. 1 धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न, थोडस मिसफील्ड झालं. 3री धाव होणार का नाही. 2च धावांवर संतुष्ट होतात. दोन्ही संघ तयार राहायचंय. प्लेइंग 11ची लिस्ट द्यायला यायचं. कार्तिक अँड श्लोक आपला कर्णधार पाठवायचा आहे. सुयश आपली प्लेइंग 11ची लिस्ट तयार करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर हाफ टाइम मध्ये आपण नाणेफेक सुद्धा करून घेणार आहोत. 2 धावा घेतल्यात या आशांच्या चेंडूवर देवेशने. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू हुलकावून देतोय बॅटला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. धाव मात्र कोणतीही होत नाहीये. धावसंख्या आपण बघतोय 11 धावा धावफलकावर लागल्या. 4थं षटक चालू आहे आणि फक्त 11 धावा धावफलकावर बघायला मिळतात.
या वेळेला मात्र रडारमध्ये चेंडू येतोय, पॉवर हिटिंग बघायला मिळाली देवेश कडून. चेंडू जातो लॉन सीमा रेषेच्या खूप लांब, मोठा दीर्घ पल्ल्याचा षटकार. जान तेरे नाम 1990च्या दशकातील गाणं, परंतु आता हे गाणं आमच्यासाठी काय उपयोगाचं आहे. आता हे गाणं बोलणारे हे तरुण खेळाडू आपण बघतात. अतिशय चांगलं गाणं होतं जान तेरे नाम पिक्चर मधलं, अप्रतिम गाणं. गाणं अतिशय चांगलं होतं. षटकाराची नोंद या ठिकाणी करण्यात आली. धावसंख्या बघतोय धावफलकावर लागली. आता मात्र 17 धावा. शेवटचं षटक हातामध्ये कोणाच्या सोपवलं जातं, सचिन कुलपे याच्या हातामध्ये. शाबीरभाई आपला संघाचा एक खेळाडू पाठवा आलेले आहेत, आदिल कुरेशी टी शर्ट नेण्यासाठी. कोणाची कालचं हो देतो सगळे. एक मिनिट 2 मिनिट थांब. कोणाचं द्यायचं आहे. लास्टला 6 मारलेला तो दोन बॉल पाहिजे. सुशांतने मारला था भालवाला त्याला कितीचा सुट्टीचं कितीचा आहे टी शर्ट साईजचा कुठे खाली तिथे नाही माझ्याकडे 17 झालाय. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 17 धावा. थर्ड अंपायर आपण मागितलेला. यस थर्ड अंपायर चेक करा. दिलेला आहे, चालू आहे. थर्ड अंपायरचा चालू आहे त्या ठिकाणी. कालचे मॅन ऑफ द मॅच ज्यांचे टी शर्ट्स बाकी आहेत त्यांनी घेऊन जायचं आहे. टोपी बाकी आहेत त्यांनी सुद्धा घेऊन जायचं आहे. टोपी दिलेली आहे त्याला, टी शर्ट घेऊन जाता. चालू आहे, चेकिंग चालू आहे. थर्ड अंपायर चालू आहे सचिन कुलपे यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवर थोडासा पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायरला पाचारण केलेलं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. सचिन कुलपे पहिला चेंडू आपण बघितला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसऱ्या चेंडूसाठी पुन्हा अल्ताफ कुरेशीला आता मात्र आपली करामत करून दाखवावी लागेल. कमीत कमी 1 धाव घेऊन देवेशला स्ट्राईकवर आणायला लागेल किंवा स्वतः सुद्धा मोठे स्ट्रोक्स मारावे लागतील. परंतु या वेळेला 5वा रनआउट होतोय का. यस आणखी 1 धावचीतच्या स्वरूपात, 4था धावचीतच्या स्वरूपात फलंदाज अल्ताफ बॅक टू द पॅव्हेलियन. अंजारा आणि त्यांच्या समवेत त्यांच्या मिसेस या ठिकाणी आलेल्या आहेत, अंजली पारेख अंजारा. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि थँक्यू सो मच आपण आलात. सी स्पॉन्ज रिसॉर्टचे मालक सन्माननीय श्री पंकजी अंजारा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांच्या अर्धांगिनी सुद्धा या ठिकाणी आलेत. त्यांचं दोघांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या या स्पर्धेसाठी एक सुंदरशी सायकल या ठिकाणी डिझाईन सुद्धा करून त्यांच्यावर आणलेली आहे. अतिशय त्यांचं थल ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक आभार. मी पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. केदारनाथ साखरकर
सी स्वान रिसॉर्ट आपल्या समुद्र किनाऱ्यावरच आहे. सी स्वान रिसॉर्ट पंकजी अंजारा आणि सौ जान्हवी पारेख अंजारा यांचं हे एक सुंदरसं रिसॉर्ट आहे समुद्राच्या सानिध्यात. परंतु देवेशच्या बॅट मधून बघा अंजारा साहेबांचं कसं स्वागत केलं जाते. स्वॅग से किया है स्वागत, एक अप्रतिम फटका षटकार. तुझं नाव टाकलंस का त्यात? हे नाही 15 नाव होतात. सोपा झेल होता परंतु धावचीची शक्यता नाकारली गेली. एक धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या झाली 24 धावा. नवीन फलंदाज साहिल दोंडे फलंदाजीसाठी. धावसंख्या बघतोय धावफलकावर 24 धावा झालेल्या आहेत. येत्या काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. ते 2 चेंडू आणि 2 चेंडूवर मोठ फट्टे आहे. 2 आले परंतु तसं काही झालेलं नाहीये. एक धाव होईल का? यस, एक धाव कंप्लीट झालेली आहे. डॉट चेंडू नाहीये जाईयात तर एक धाव मात्र मिळालेली आहे. या ठिकाणी शाबीरभाई कुरेशी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV आलेला आहे. धन्यवाद शाबीरभाई कुरेशी. एक शानदार आणि दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमी 100% नाही तर 1000% देणारी व्यक्तिमत्व आहेत सगळी आम्हाला लाभलेली. मी सन्माननीय सरपंच साहेबांना एक शेवटचा चेंडू या इनिंगचा देवेश मात्रे काय करेल, कारण संघाची धावसंख्या बघतोय धावफलकावर आहे ती 25 धावा. नाणेफेकीचा कौल होणार आहे थोड्याच वेळामध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार तयार आहेत याच्या पुढील. तू आराम कर, झोप इथे, तुला आता अंतरून करू लागेच वाढेल. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. या क्या बात है देवेश, तिसरा देवेशच्या बॅट मधून निघाला एक झणझणीत असा षटकार. आणि त्यांच्या समवेत त्यांची अर्धांगिनी जान्हवी पारेख अंजारा या दोघांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सरपंच साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय पुष्पगुच्छ देऊन. टॉसला दोघांना पण टॉसला नेत होते. दोघांना टॉसला फोटो फक्त मारतात. त्याचप्रमाणे मी अंजारा दाम्पत्यांना विनंती करतोय की आपण हे अजून घे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. चला दोघांनी पण आपल्याला विनंती आहे, आपण त्यांना काय आपण नाणेफेक करून घ्यायचे, टॉस करायचं आहे. दोन्ही क्रिकेटचे खूप शौकीन आहेत. प्रत्येक स्पर्धेला त्यांचा एक उत्कृष्ट असा सहभाग या दिसून येतोय. आमच्या या संपूर्ण संघांना त्यांचं संपूर्ण थळगाव त्यांचं ऋणी आहे. श्री पंकजी अंजारा आणि सौ जान्हवी पारेख अंजारा. मी विनंती करतोय त्यांचं नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार. चला कॉइन घेऊन जायचं ऋषिकेश. 5 षटकांचा सामना. ओके, यस. पारिकवाडी आपल्याला माहिती असेलच, दिनेश पारिक यांची तिथे पारिकवाडी आहे. त्या ठिकाणी त्यांचं श्री स्वान रिसॉर्ट आहे थळमध्ये. एक उत्कृष्ट अद्ययावत असं रिसॉर्ट आहे. सर्व पर्यटकांना विनंती आहे त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन आस्वाद घ्यायचा आहे अतिशय चांगल्या प्रकारे.
चला आपण टॉस का बॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल होणार आहे RC ग्रुप 11 भाल विरुद्ध कार्तिक श्लोक 11 भाल यांच्या दरम्यान नाणेफेक करणार आहोत. सौ जान्हवी पारेख अंजारे यांच्या हस्ते आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर आहेत. छापा कॉल केला होता. छापा आणि नाणेफेक जिंकले सुयश पाटील यांच्या कार्तिक श्लोक 11 भाल. तर काय निर्णय असेल आपला? आम्ही पहिली बॅटिंग घेऊ, कारण इथे रन चेस होत नाही आहेत हे मी प्रत्येक मॅचमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे आम्ही पहिली बॅटिंग घेऊ. आणि जास्तीत जास्त 5 षटकं असणार आहेत. तर किती धावांपर्यंत तुमचं टार्गेट असेल? जास्तीत जास्त 5 षटकांचा सामना असल्यामुळे 50 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. मला तर वाटते 70-72 तुम्ही कराव्या. मॅच जिंका. कॉंग्रॅच्युलेशन. समोरचा संघ या ठिकाणी रोशन पाटील कर्णधार आहे RC ग्रुप 11 भाल. तर तुम्ही 5 षटकांमध्ये किती धावसंख्येवर रोखाल? 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही पण जिंका. कोणतरी एक जिंकणार आहे. ओके, थँक्यू सो मच. मी अंजारा सरांना विचारतोय या स्पर्धेबद्दल फक्त 2 शब्द आपण बोलावेत. ही स्पर्धा खूप मला हॅलो हां स्पर्धा खूप मला अप्रतिम वाटते. आपल्या या इकडचा जो नियोजन आहे ते साखरकर ब्रदर्स यांनी केलेलं आहे आणि खूप छान एवढं कमी वेळात त्यांनी खूप वेळ काढून खूप छान नियोजन केलं आहे आणि त्याच्याबद्दल आणि त्यांचा दोघांचा तो चौघा भावांचा क्रिकेटबद्दल जो प्रेम आहे तो खरंच खूप काय बोलतात कौतुकसारखं आहे. त्यांना तिघांना खूप प्रेम आहे क्रिकेटबद्दल आणि ते माझ्याकडे आलेले मला आमंत्रण द्यायला आणि त्याच्या शब्दाखातर मी इकडे आलेलो आहे आणि मी बघितलं यांचा जो नियोजन आहे मला खूपच आवडला आणि असंच नियोजन तुम्ही करत राहा आणि आम्हाला असे कार्यक्रमात बोलत जा अशी आम्हाला विनंती आहे. तुम्हाला चौघांना ऑल द बेस्ट तुम्हाला. या थँक्यू. थँक्यू. तुमचं तर संभाषण ऐकलं, परंतु हल्लीच्या युगामध्ये जास्तीत जास्त लेडीजचं 2 शब्द ऐकावे अशी अपेक्षा असते सर्वांची. तर या स्पर्धेबद्दल आणि थळच्या क्रिकेटबद्दल आपलं मत सांगायचं आहे जान्हवी मॅडम. सर्वांना नमस्कार. थळमध्ये क्रिकेट हे खूपच महत्त्वाचं स्पोर्ट्स आता झालं आहे आणि त्यासाठी सगळ्या आपल्या युवकांना खूप उत्साह आहे. त्याचं बघून खूप बरं वाटलं आणि साखरकर ब्रदर्सनी खूप चांगलं केलं आहे नियोजन. आम्हाला आवडलं आणि असेच करत राहा नियोजन. आम्ही नेहमी तुम्हाला सहभाग करू. तुमच्याबरोबर आहोत आणि तेवढंच 2 शब्द सांगून थांबवते. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहोत. हे फक्त साखरकरांचं नाही आहे तर थळ ग्रामस्थ मंडळांचं हे नियोजन आहे. त्यामुळे थँक्यू सो मच. आपल्यासुद्धा खूप खूप आभार आहेत. आपल्याला विनंती करतोय आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. न्यूज इन द सेंटर. नाणेफेकीचा कौल लागला होता तो कार्तिक श्लोक 11 या संघाच्या बाजूने आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. यस, थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए सभी दर्शकों का सहर्ष स्वागत होगा. चलते क्रिकेट के कुरुक्षेत्र पर जीतने के लिए 30 गेंदे और 32 रनों की जरूरत. उस्ताद 11 थल वसीम कुरैशी की टीम गेंदबाजी मार्ग पर पहली गेंद अडवले से खेलने का प्रयास और इस बार देखिए साहिल दोंडे गेंदबाजी मार्ग पर. जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता. जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता. यूं तो भर जाती है झोलियां मगर देने वाला नजर नहीं आता. यहाँ पर श्री सोन रिसोर्ट थल श्री पंकज अंजारा और सौभाग्यवती जाह्नवी ताई पारेख अंजारा, इनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए साइकिल और उसी साथ मैन ऑफ द सीरीज LED टीवी श्री शाबिर शरीफ कुरैशी, इनके माध्यम से टीवी यहाँ पर स्पॉन्सर किया है. सभी देनगीदारों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ क्योंकि सुनील पत्रे साहब, सरपंच साहब, हर तरह का सॉन्ग किया जाता है पर पैसे का सॉन्ग कोई नहीं करता और उसके लिए दिल बड़ा रखना पड़ता है और यही मान्यवर यहाँ पर हमें दिल जान से मदद करते हुए उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा. चलते साहिल ढोंडे गेंदबाजी मार्ग पर पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सिंगल. स्ट्राइक पे बल्लेबाज आशंक साखरकर, मिस्टर APL अलीबाग प्रीमियर लीग के बेस्ट गेंदबाज. इस बार हवा में खेलने की कोशिश. 30 यार्ड सर्कल का फायदा फील्डर गेंद के नीचे. हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए.
ये मेरा आवाज संकेत जी पवार, मेरा सुड़कुली का बुलंद आवाज सॉन्ग, और यहाँ पर मान्यवर पंकज जी अंजारा साहब, इनकी जानिब से हम सभी समालोचकों के लिए 500 रुपए का कैश प्राइज है। तालियां बजाए दोस्तों, यहाँ पर मोटिवेट करते हुए हमारे शाबाशी देते हुए उनका भी मैं तहे दिल से आभार। कल के दिन आरसी ग्रुप के सम्मान्य राखी जी चौहान साहब ने मुझे 500 रुपए देकर मेरे शाबाशी की थी। वही आरसी यानी ग्रुप के मालक सम्मान्य राखी जी चौहान, गेंदबाजी मार्ग पर साहिल, इस बार अशंक साखरकर फिर से एक बार अपने फ्लो में आते पर आउटफील्ड खराब, यहाँ पर एक ही रन मिलता हुआ इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 6 रन स्कोर कार्ड पर। आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन दमदार थर्ड प्रीमियर लीग 2024 पर्व तीसरे में हम यहाँ पर देख रहे हैं उससे दिलेवन थल विपक्ष हरिओम पुरस्कृत सीबी बॉयज थल एक तरफ है, उससे दिलेवन थल संघ मालक वसीम बाजुगुल कुरैशी, और उसी साथों साथ हरिओम स्पोर्ट सीबी बॉयज थल के सत्यम कोहली, दोनों संघ मालक। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद ऑप्शन के बाहर, ऑफिशियल अंपायर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी, और 1 रन की काशी एक्स्ट्रा में करते हुए गेंदबाज साहिल दोंडे। इस बार पहले ही गरीबी में आटा गीला और उसमें खराब गेंदबाजी। इस बार टप्पा गिरने के बाद अंदर आते हुए बकते बागड़ा मांगते पॉपलेट, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। इस बार साहिल दोंडे गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी, बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया। इसकी पहली गेंद के ऊपर चौवा आने के बाद स्कोर रुका हुआ 7 रन। साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी, कैप्टन कूल तलेवा जिसे कहा जाता है, और वही 7 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। पहला ओवर प्रगति पर 32 रनों का टारगेट यहां पर सेट किया है। साहिल फिर से एक बार, इस बार अच्छी गेंद रूम बनाकर खेल दिया है एक्स्ट्रा कवर के पास, भाग अर्जुन भाग। जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा ब्रायन लारा, जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर। एक ओवर की समाप्ति के बाद एक छक्के के साथ बल्लेबाज अशंक साखरकर और उनका साथ देते हुए अंकुश गोंदली। 9 रन एक ओवर की समाप्ति के बाद, और इस विभाग के टेनिस क्रिकेट में स्पॉन्सर सम्मान्य शाबिर शरीफ कुरैशी, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। इन पंचक्रोशी में जो भी टीम होते हैं सरपंच साहब उन्हें एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा करने का काम करते हैं। महाशिवरात्रि नौगांव की बड़ी टूर्नामेंट जिसमें टेनिस क्रिकेट के तारे सितारे लाने वाले पहले थलगांव के स्पॉन्सर होंगे शाबिर शरीफ कुरैशी, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज 1 4 2 खारी, नाम है जमीर बुखारी, हमारे भाई है। और गेंदबाजी के लिए आते हुए, क्योंकि मैं अक्सर कहता हूं शुभम जी 1 4 2 खारी, नाम है जमीर बुखारी, और फिर से एक बार जमीर बुखारी गेंदबाजी के लिए आते हुए शाबिर भाई बुखारी, साबिर भाई कुरैशी की जानिब से इमरान बुखारी के लिए 500 रुपए का इनाम है, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। इसे एक बार जल में लाने की कोशिश, फील्डर तैनात है, जमीर बुखारी गेंदबाजी के लिए आए। पहली गेंद यहां पर डॉट कराते हुए स्कोर रुका हुआ 9 रन, जबकि दूसरा ओवर प्रगति पर 30 गेंदे 32 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज अंकुश गोंदली और नॉन स्ट्राइक पे आशंक साखरकर। एपीएल एक्सप्रेस जिसे कहा जाता है, जिस तरह से हमारे सरपंच इनके लड़के हैं सुमित पत्रे अलीबाग एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, और वही सुमित पत्रे की मैच यहां पर चालू होती हुई कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, और इस बार डॉट गेंद जाती हुई कमाल की गेंद। इस बार जमीर बुखारी ने कम बैक किया है, कंजूस गेंदबाज लोमड़ी के दिमाग के गेंदबाज कहे जाएंगे, क्योंकि यहाँ पर रनों की रोकना होगा, वसीम कुरैशी को खुश करना है तो डॉट करना होगा, विकेट प्राप्त करना होगा। इस बार भी स्ट्रोक गेंद हवा में, और तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया। पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर बीमर वेस्ट साइड चेक करते हुए यहाँ पर जरूर ऑफिशियल अंपायर का डिसीजन यहाँ पर नो है, पर वेस्ट साइड चेक करते हुए क्या ये फेयर डिलीवरी है या फिर नो गेंद है, वेस्ट साइड होगी।
यस फेयर डिलीवरी, बल्लेबाज ओयूटी आउट होते हुए। कमाल की गेंद यहाँ पर जमीर बुखारी, 1-4-2 खारी, नाम है जमीर बुखारी। और इस बार विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया अंकुश गोंदली। बैक टू द पैवेलियन। दोस्तों सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। यकीनन आपकी भंवर में नाव फंसी है तो उसे किनारे पर लाना है तो दिशा को बदलना होगा। पर यहाँ पर लगातार की तीसरी गेंद दबाव क्रिएट करती हुई बल्लेबाजी करने वाली टीम हरिओम पुरस्कृत सीबी बॉयज थर्ड टीम के लिए। और शानदार गेंदबाजी उस्ताद 11 थर्ड टीम के लिए, क्योंकि थर्ड टीम का नाम जरूर यहाँ पर मशहूर है, क्योंकि अलीबाग तहसील में एकवीरा थल हो, थलेश्वर थल हो, जागृति हो, ऐसे काफी नाम है अलीबाग तहसील में मशहूर है। और आज पूरी ग्रामस्थ के माध्यम से आयोजित की हुई दमदार थर्ड प्रीमियर लीग 2024 इस प्रतियोगिता में सम्मानीय श्री स्वान रिसोर्ट थल के मालक सम्मानीय श्री पंकज अंजारा और सौभाग्यवती जानवी पारेख अंजारा, इनका भी मैं तहे दिल से वेलकम कहूंगा, खुशामदीद कहूंगा। और ये देखिए कोमड़ी पलानी तंगड़ी धरूना लंगड़ी घलाया लागली, जहां पर 1 रन की गुंजाइश थी वहां पर 2 रन मुकम्मल करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जहां पहुंचा है 11 रन। पहले कर्ज बाजारी और उसमें उसना शेजारी, जहां पर 1 रन बचा नहीं थी वहां पर एक्स्ट्रा रन दिवाली का बोनस देते हुए फील्डर जमीर बुखारी अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। स्ट्राइक पे बैटर प्रतीक, इस बार फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जा बना तुसी ग्रेटो, तोहफा कबूल करो डीजे। फुल टॉस गेंद थी, उसका फायदा उठाया बल्लेबाज प्रतीक मलव ने। आओ देखा लाता हूं, सीधा बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, षटकार। और इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है सन्माननीय अंकुशजी पाटील सर, याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठापाशी यायचं आहे। अंकुशजी पाटील सर, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला है, तो फिर से एक बार यहाँ पर स्कोर जा पहुंचे 17 रन। ऋषभ पंत, एबी डिविलियर्स, जर्सी नंबर 17, किसके लिए होगा खतरा, जमीर बुखारी या फिर बल्लेबाज प्रतीक मलव के लिए। इस बार अच्छी गेंद ऑन द राइट खेलना चाहते थे, पहली बॉल हो गए थे और इस बार डॉट गई जाती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। सम्मानीय अंकुश जी पाटिल सर यहां पर आते हुए उनका भी मैं सहर्ष स्वागत करूंगा। 220वां डॉट यहां पर गेंद आते हुए, बचे हुए 18 गेंदें जीतने के लिए भी 15 रनों की जरूरत। 18 गेंदें 15 रन। बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। जब को यहाँ पर सिद्ध करना होगा फिर हमें प्रसिद्धि प्राप्त होगी। और जरूर यहाँ पर क्या कमबैक होगा उसे दिलवान थर्ड टीम का संघ मालक वसीम कुरैशी, इनकी दिल की धड़कने धक धक होती हुई, पर फिर से एक बार रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा। प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में, तुझे उतना ही मिलेगा वसीम जितना लिखा है तेरे मुकद्दर में। और जरूर यहाँ पर मुकद्दर का सिकंदर बनना होगा तो गेंदबाज साहिल दोंडे को कम बैक करना होगा। मी सन्माननीय अंकुश पाटील सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करेन। बड़े मंच पर सरपंच सोनीलजी पत्रे साहेबांना विनंती करेन की आपण सन्माननीय अंकुश पाटील साहेब यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। अतिथी देवो भव आणि त्यांचा सत्कार करणं परम कर्तव्य आहे आणि नक्की त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येत आहे।
18 गेंदें जीतने के लिए अभी भी 15 रनों की जरूरत। साहिल दौड़े गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर बैटर आशंक साखरकर। इस बार बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर ने नहीं दिया सहारा। 1 रन डिक्लेयर में, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए। 18 रन स्कोर कार्ड पर जरूर लग चुके हैं। जीतने के लिए अभी भी 14 रनों की जरूरत। इस बार मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, गेंद के नीचे रियाज रज्जाक कुरैशी, और ये देखिए फिर से एक बार खड़ता फूल के नीचे से गेंद फरार, गेंद सीमा पार, चौकार। इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता। बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। कहने का तात्पर्य साहिल गेंदबाजी कर रहे हैं पर फील्डरों का साथ नहीं मिल रहा है। और इस बार देखिए जली को आग कहते, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे आशंक साखरकर कहते हैं। और यहाँ पर साखरकर के बल्ले से आता हुआ शानदार छक्का, छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन। जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। जरूर हमारे थलगांव के सरपंच सम्माननीय सुनील पत्रे साहब, इनकी जानिब से समालोचक इमरान बुखारी भाईजान के लिए भी 200 रुपए का कैश प्राइज है, उनका भी मैं आभार व्यक्त करूंगा। इस एक बार 4 रनों की जरूरत। आशंक साखरकर इस बार बड़ा स्ट्रोक, मिड ऑन और मिड ऑफ के बीच, गेंद 1 बाउंस, विजयी चौकार। यहाँ पर शानदार बल्लेबाजी यहाँ पर होती हुई हरिओम पुरस्कृत सीबी बॉयज थर्ड टीम के माध्यम से। सॉन्ग बालिया, इनका ये आवाज काफी प्रचलित हुए थे पर मच्छी का धंधा और उनका मच्छी के धंधे में वो अपने छोड़ कर गए हैं। और इस मैच का मैच जिन्होंने बल्लेबाजी